जय भवानी, जय शिवाजी. शिवप्रेमी मित्रांनो, आजचा आपला प्रवास खास आहे, कारण आपण आलो आहोत एका अशा पवित्र स्थळी जिथे शिवरायांना श्रद्धांजली अर्पण करून त्याचा सन्मान केला आहे. आज आपण आलो आहोत मराठेपाडा भिवंडी, जिथे उभारण्यात आलं आहे महाराष्ट्रातलं पहिलं आणि भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. हे मंदिर ऐतिहासिक किल्ला नाही आहे, पण शिवकिल्ल्यांच्या वास्तूंवरून प्रेरणा घेतलेलं एक आधुनिक आणि भव्य अशी रचना आहे, जिथे शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी आणि संस्कृतीला वाहिलेली श्रद्धांजली असं म्हणून. चला तर मग पाहूया हे भव्य मंदिर, जिथे प्रत्येक भिंतीवर कोरलेलं आहे प्रेरणादायक शौर्यगाथा आणि अनुभवूया शिवमय वातावरण. शिवरायांचा जय जयकार असाच असावा आपल्या मनात आणि प्रत्येकाच्या पावलात. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा व्हेरी स्वीट मॉर्निंग, सॅटर्डे मॉर्निंग टू बी ऑनेस्ट. तर तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये कळलं असेल गाईज, मी पुण्यावरून मुंबईला ट्रॅव्हल केलं आहे आणि तो व्लॉग ही आपला अवेलेबल आहे टू वॉच. इफ यू गाईज डिड नॉट वॉच इट, डू चेक इट आउट. सो सध्या मी आहे मुंबईला, मुंबई इन द सेन्स कल्याणला. तर बरं, आता बेसिकली हा तो वादाचा मुद्दा आहे, कल्याणमुळे तर मुंबईमध्ये येत आहे की नाही येत आहे. आमच्यासाठी वी फील केलं एक ठीक आहे, मी गावातून मुंबईला आलो आहे. कल्याण ही आम्ही मुंबईच मानतो आणि माझ्यासोबत कल्याणकर किंवा ठाणेकर जेवढे असतील सगळेजण तेच मानत असतील. सो आय बिलीव्ह मला ठाणेकर कल्याणकरांचा सपोर्ट भेटेल या मुद्द्यावरती. ओके, इतर ब्लॉगसारखा ही आजचाही ब्लॉग तितका स्पेशल आहे. द रिझन इज, आज आपण एक खूप युनिक वास्तू एक्सप्लोर करणार आहोत. सो बऱ्याच जणांनी हल्लीच्या न्यूजमध्ये वाचली असेल ती गोष्ट, जगातलं सर्वात पहिलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे राईट, त्या मंदिराची स्थापना झाली आणि ते मंदिर आहे भिवंडीला. सो विचार केला त्या मंदिराला भेट द्यावी, कारण ज्या वेळेला ती बातमी आली राईट, त्यावेळेला मी अनफॉर्च्युनेटली पुण्याला होतो, त्यामुळे मला तो प्लॅन बनवता आला नाही. सो ठीक आहे, आज तो योग आला आहे असं समजायचं. सो मी गुगलवरती ॲक्च्युली लोकेशन वगैरे चेक केलं. लोकेशन चेक करताना मी गुगलवरती काही फोटोज वगैरे बघितले. इतकं सुरेख मंदिर आहे ना गाईस, इतकं सुरेख मंदिर आहे, ते बघूनच मला इतकं सुंदर वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं. त्यामुळे मीही खूप एक्सायटेड आहे तो अनुभव कसा असणार आहे. सो तो अनुभव मला तुमच्यासोबत आज शेअर करायचा आहे गाईस. सो प्लीज स्टे ट्यून्ड गाईज. बेसिकली गरमी खरंच खूप आहे. आत्ताच मी जेव्हा चेक केलं वेदर ॲपवरती, तर इट इज समवेअर अराउंड 30 आणि सकाळचा टाईम आहे. जस्ट इमॅजिन, एवढ्या उन्हात हे सगळे कंटेंट वगैरे जमा करतो आहे जेणेकरून तुम्हाला एन्जॉय करता यावं, त्यासाठी थोडे एफर्ट्स वगैरे घेतो. तर ते एफर्ट्स जस्टिफाय करण्यासाठी गाईज, जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओजला लाईक करा आणि ह्या व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या आजूबाजूला इतक्या काय नवीन नवीन गोष्टी आहेत राईट, त्या गोष्टींचा लोकांना अंदाजा येत नाही, पण आमचे व्हिडिओज वगैरे बघून त्यांना अंदाज येतात. काही जण कमेंट्समध्येही विचारतात की हे लोकेशन कुठे आहे, ठिकाण कुठे आहे, काय आहे. ते खूप छान वाटतं, कारण आपल्या व्हिडिओमधून जी क्युरिओसिटी भेटते राईट, त्यामुळे ते व्हिडिओ रेफर करून मे बी कदाचित नेक्स्ट टाईम तेही तिथे व्हिजिट करतील, तेही फिरतील, तेही ते प्रत्यक्षात तो आनंद घेतील. सो तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गाईज सबस्क्राईब करत राहा, त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्टली येऊन जाईल. एवढं तुम्ही करू शकता ना, करा. हो करा, हो करा, मी वाट बघतो तुमची. केलं, एक नंबर. आता राईड एन्जॉय करूया गाईज. मी राईडसाठी इतका एक्सायटेड होतो ना की त्या एक्सायटेडमध्ये मला एक गोष्ट नोटीसच झाली नाही की मी रायडिंग ग्लोव्सच घातले नाहीत. आता इकडे आल्यावरती मला फील होतं आहे. सो पुढे एक जागा बघूया, तिथे साईडला उभं राहून आपण रायडिंग ग्लोव्स घालून घेऊया. तर सकाळी सकाळी ह्या गरमीमध्ये, ह्या ट्रॅफिकमध्ये जर अडकायला भेटला ना, माणूस अर्धा इरिटेट इथेच होऊन जातो. कामावर जाऊन इरिटेट होणार ती गोष्ट वेगळी. हॅट्स ऑफ टू यू गाईज, जे रोज राईड करून ऑफिसला जातात या उन्हामध्ये, हे बाईक राईड करून. टू बी ऑनेस्ट, तर ऊन वगैरे, जी गरमी, सगळं काही गोष्टी सहन करून जे ऑफिसला पोचतात, त्यांना काय मेंटल पीस असेल गाईज. मेंटल पीसचा विचारही करू शकत नाही, इतकी हालत बेकार होते त्यांची. ओके, सो वी आर रिचिंग द नाशिक फाटा. सो दिस इज माइंडर हॅपीनेस. सो हे जे बिल्डिंग दिसतात राईट गाईज, सो दिस इज वेअर वन ऑफ आवर फ्रेंड्स लिव्ह, हुज नेम इज पंकज. ही बिंग अ बॅचलर राईट. सो सध्या काही फंक्शन असलं किंवा मग जर भेटायचं असलं, गेट टुगेदर असलं, काही असलं राईट,
सो त्याच्याच रूमवरती जो काही दंगा करायचा आहे, मस्ती करायची आहे, जे काही विषय काढायचे आहेत, जे काही भांडणं करायची आहेत, सगळी त्याच्या खोलीवरती. पण या गाईज देर शुड बी समवन राईट. सो प्रत्येक ग्रुपमध्ये देर इज समवन की ज्याचं घर सदैव ओपन असतं सगळ्यांसाठी, कुठल्याही विषयांसाठी. सो दॅट इज वन काइंड ऑफ अ गाय, पंकज फॉर अस. आणि मी मागचपासून तुम्हाला सांगतोय की एक्साइटमेंटमध्ये मी ग्लव्ज घालायचे राहिले. मी त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडून घालूया असा विचार केलेला. सो आता विचार करतोय इथे साईडला लावतो आणि त्या ग्लव्ज एकदाचे घालून घेतो. सो बाय द वे दीज आर स्टीलवुड हँड ग्लव्स. ऑफकोर्स एंट्री लेवलचे आहेत. वी गोना अपग्रेड स्लोली बट टू स्टार्ट विथ आय हॅव प्रिफर्ड दिस. ओके, ग्लव्ज आर ऑन. हियर वी गो. लेफ्ट घ्यायचं आहे या पॉईंटपासून. ओके, सो बाय बाय नाशिक हायवे. आम्ही आता इथे चाललो आहे. सो वी आर ॲट वडपे. हो, वडपे गाव इतकं सुंदर आहे ना. घरं पण एकदम अवाढव्य आहेत. सी, हे टिपिकल आमच्या तिसगावसारखं आहे. सी, ही जुनी घरं. हो माय गॉड, ही माडीवाले घरं बघताय. ऑसम. हे गावागावातनं रस्ता काढत जाणार आहे. हीच मजा आहे कशाची, हीच मजा आहे. सो दिस इज पाईपलाईन. बघा किती साऱ्या पाईपलाईन्स आहेत बघा इथे ह्या टाईम. आय होप यू गाईज आर एबल टू नोटिस इट. ह्या सगळ्या पाईपलाईन्स ना या एक नदीमधनं, भातसा, वैतरणा, या ज्या काही नद्या आहेत रे, ह्या सगळ्या नदींमधनं हा एक पाईपलाईन बाहेर आलेलं आहे. सो दिस पाईपलाईन्स आर बेसिकली लाईफ लाईन्स ऑफ मुंबई. सो मुंबईला जे पाणी येतं राईट, सो ह्या सगळ्या पाईपलाईन्समधनं येतं गाईज. ओके, सो इथे खूप मोठा बॅनरही लावलेला आहे. बाबा किती वॉज अ क्लोज कॉल गाईज. ही धूळ आणि धूळच आहे बाबा. हे काय आपल्या इकडचे ग्रामीण ठिकाणचे रस्ते. नॉट शुअर काय कॉल आहे लोकांचा. बनवायचं आहे, नाही बनवायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे. महाराजांचं इतकं मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत येण्याचा जो मार्ग आहे ॲटलिस्ट तो तरी तुम्ही सुधारावा, अशी म्हणजे माफक अपेक्षा आहे. आय एम नॉट शुअर इकडची थॉट प्रोसेस काय आहे, किंवा मग कुठल्या वादाच्या भोवऱ्यात आहे हा रस्ता, किंवा मग अजून काही वेगवेगळ्या गोष्टी असतील. आपल्याला त्यात पडायचं नाही आहे. बट हीच एक माफक अपेक्षा आहे की निदान एवढं तरी आपण करू शकतो. त्या रोडवर आपल्याला राईटला वळावं लागलं. ह्या ठिकाणी ते बांधकाम केलेलं आहे, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे कम्प्लीट. ठीक आहे, ॲटलिस्ट काय नाही, निदान एवढं तरी आहे. ह्या छोट्या छोट्या गावातनं येणं ना खरंच खूप नॉस्टॅल्जिक फील करतं आपल्याला. आणि आय थिंक ही मंडळीसुद्धा देवळातच जात असावी. हो, तो इथे हेलिपॅड आहे. सो आय थिंक आपले माननीय मंडळी सगळे इथून आलेले. सुरेख गाईज, काय नजारा आहे. वाव, हे आहे माझ्या महाराजाचं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण इथेच कुठेतरी गाडी लावूया. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे मराठेपाडा परिसरात उभारण्यात आलं आहे. हे महाराष्ट्रातील पहिलं भव्य असं मंदिर आहे जे थेट छत्रपती शिवाजी महाराजांकरिता समर्पित केलं आहे. मंदिरात 6.5 फूट उंचीची कृष्णशिला म्हणजेच ब्लॅकस्टोन यामध्ये घडवलेली शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. मध्ये मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. 2018 पासून प्रत्यक्षात बांधकामास प्रारंभ झाला. मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजू चौधरी
यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलं. वास्तुशिल्पकार विजयकुमार पाटील यांनी मंदिराचं डिझाईन तयार केलं. त्यात मराठा सैनिकी स्थापत्यशास्त्राचे तत्त्वज्ञान वापरले गेले. या मंदिराची रचना शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती आधारित आहे. विशेषतः रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यांसारखे. बुरुज, भक्कम तटबंदी आणि दुर्गसदृश्य बांधकाम यात दिसून येतं. मंदिर 4 एकर जागेवरती विस्तारलेलं आहे. मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजयंती दिवशी करण्यात आलं. मंदिराच्या खालच्या भागात 36 विभाग आहेत. प्रत्येक विभागात 9x6 फूट आकाराची शिल्प आहेत, जे शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण दाखवतात.
हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, धैर्य व दूरदृष्टीचं गौरव करणारं एक पवित्र स्थळ आहे. हे भक्त आणि शिवप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान ठरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांना नमन करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघूया. अद्भुत, अविस्मरणीय, विलक्षण असं महाराजांचं मंदिर, ते परिसर, त्या आवारातल्या गोष्टी, महाराजांचा जो कालखंड होता इतक्या वर्षांचा, सगळ्या गोष्टी इतक्या सुंदरपणे टिपलेल्या होत्या ना त्या आवारात. प्रसन्न वाटलं, खरंच प्रसन्न वाटलं. इतकं निवांत वाटलं ना, तिथून निघावंसंच वाटत नव्हतं. तरी नाही म्हणता आम्ही 2-2.5 तास घालवले मी तिथे. बराच वेळ मी त्या गाभाऱ्यातच बसलेलो, महाराजांचं रूप बघत. विलक्षण. खरंच जर कोणी इकडचं ठाणा, मुंबई, कल्याण, मुरबाड वगैरे इकडच्या भागाचं कोणी असेल ना, किंवा मग कुठलंही कोणी असेल ना, नक्की एकदा इथे भेट द्या. तुम्हाला कोणा स्वतःलाच तो एक इतका सुंदर असा अनुभव येईल ना. आणि मला खरंच असं वाटतं तो अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घ्यावा. मी देतो आहे ती गोष्ट वेगळी, मी माझा 100% दिलं आहे तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीचा. बट मला असं वाटतं तुम्हीही इथे यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं आणि प्रसन्न होऊन घरी जावं, हीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि खरंच सुरेख. मला शब्द पुरत नाही आहेत. मी जे काय अनुभवलं आहे, जे काय बघितलं आहे ना, ते व्यक्त करण्यासाठी मला शब्दच पुरत नाही आहेत. दुपारची वेळ झालेली आहे आणि ऊन. आता मी ॲक्च्युली टेम्परेचर सांगणंच बंद करतो, कारण इतकं ऊन आहे राईट. तर मापून तरी मी किती सांगणार. मी आता जस्ट चेक केलं तर 36 डिग्री आहे आणि रंगरंत ऊन. हे पूर्ण ओस पडलेला माळ. जनरली अशा ठिकाणी वनवा भेटतो, पण रस्ता बघ किती वर खाली फुल एकदम ऑफ रोड काइंड ऑफ. वेगळाच अनुभव येतो. हां, बेसिकली आपण आता ज्या रोडनी आलो राईट, आपण त्या रोडनी जात नाही आहोत. गुगल बाबांनी मला अजून एक सुंदर असं दाखवलं आहे आपल्या परतीच्या प्रवासासाठी. सो विचार करतो आहे तिथूनच जाऊया. गाईज, या कॉन्क्रीटच्या रस्त्याला असा पण चीर जातो हे मी ते भिवंडीत आल्यावरच अनुभवतो आहे. पण इकडचा रस्ता छान आहे. मग अशी आपण ज्या पाईपलाईन रोडवरनं आलेलो राईट, जे खड्डे होते, जी धूळ होती राईट, त्याच्या कम्पॅरेटिव्हली हा खरंच खूप सुंदर रस्ता आहे. बऱ्यापैकी पुरं गावामधनं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आणि हा हायवे आता पुढे NH 848ला जॉईन होतो आहे. वेल, इकडे राईटला अंबाडी, कुडूस आणि लेफ्टला भिवंडी. ओके. सो गाईज, मे बी हाच रोड असावा जो वज्रेश्वरी, नंतर मग गणेशपुरी असं करत एक्सप्रेस हायवेला जॉईन करत असावं. मीन वाईल का धूळ. रोडवरती फिरायचं आहे, बाईकवरती फिरायचं आहे, का धूळ. हां, मस्तपैकी एकदम धूळच धूळ. शे गाईस, दुपार झाली आहे. खायला तर प्रॉपर काय भेटत नाही, तर धूळच खाऊया. तर डंपर कसली धूळ ओकतोय बाबा. नाही बाबा, मला नाही खायचं आहे. मी आधी पुढे पळतो. हा रोड जरा अजीबच आहे. मध्ये कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीट क्रॉस झालं की परत डांबरी आहे. परत तिथे पुढे मध्ये खडबडी, परत काहीतरी कॉन्क्रीट येत आहे, परत डांबरी येत आहे. असं टप्प्यांमध्ये म्हटलं करायचं म्हणून आपलं केलेल्यासारखं वाटतंय. ज्याला काही अर्थ नाही आहे ना. प्रॉपर स्पीड पकडता येत आणि आपल्या बैठकीचे 3-13 वाजतात. आता हा डांबरी पॅच झाला तर पुढे दिसतोय तो परत आता सिमेंटचा. नाही गाईज, आपण प्रेडिक्टच करू शकत नाही आपल्या इकडच्या रोडचं काम कसं प्लॅन केलेलं असेल, कसं नियोजन केलेलं असेल, आणि ते खरंच त्या हिशोबाने होणार आहे. सो होते तीच खूप मोठी गोष्ट असं मानायचं सध्या तरी. हे भगवान, असं वाटतं ती थोडी जरा धूळ खाल्ली असती पण एक पॉईंटला आपल्याला नाशिक हायवे तरी भेटला असता. तिथला हा इतका विक्षिप्त रस्ता होता ना यार, सिरियसली. की नवनवीन अनुभव भेटतात ना मला रोडवरती. म्हणजे असेही रोड असू शकतात असं वाटतं कधी कधी. इथपर्यंत आलो यार, पुढे काय माहिती कसा रस्ता आहे ते. मी पण इथं पहिल्यांदा आलो या रोडनी. गुगल बाबा आपली परीक्षा घेते बाई, काय नाही. गाईज, आय थिंक भिवंडी सिटी स्टार्ट झाली आहे. सो बेसिकली आपल्याला आता फ्लायओव्हर चढायचं आहे. सो आता या फ्लायओव्हरवरून
आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि हा स्ट्रेट जातो काल्हेर आणि काल्हेर मार्गे हा ठाण्याला जातो. दिस इज दॅट आयकॉनिक भिवंडी सिटी, द युनिवर्स इन इट सेल्फ. सो आमच्यासोबतचे बरेच जण इकडे आहेत भिवंडीमध्ये. त्यांचं एक वेगळंच हे स्वयंघोषित शहर आहे. सॉरी, शहर नाही म्हणू शकत, हे स्वयंघोषित जग आहे त्यांचं. न सॉरी, जगही म्हणू शकत नाही, स्वयंघोषित विश्व आहे या दोघांसाठी. भिवंडी म्हणजे युनिवर्स आहे. ही ना कुठलं कंट्री आहे, ना कुठले कॉन्टिनेंट आहे, ना काय आहे. हे स्वतःमध्ये एक युनिवर्स आहे ज्याच्यामध्ये काही नियम नाही पाळले जात. तर त्याचं जस्टिफिकेशन असंच आहे की हमारे यहाँ ऐसा ही होता है, हमारे यहाँ ऐसा ही होता है. दॅट्स प्रिटी गुड. आणि हे बघा भाऊ आमचे कलाकृती करत करत दोन्ही लेन त्यांचे आहेत. का? कारण इथे नियमच नाही आहे. ही लेन जाणाऱ्यांची आहे, ती लेन येणाऱ्यांची आहे नाही. आणि हे बघा आम्हाला येऊन धडकणार होते. सो नाही, सगळं आमचंच आहे. सो दॅट इज व्हॉट इट इज. सेल्फ प्रोक्लेम्ड युनिवर्स भिवंडी. जोक सपाट. भिवंडीला बघण्यासारखे, फिरण्यासारखे खूप काही गोष्टी आहेत आणि आपल्या महाराजांचा इतिहासही आहे. तो समोर जे दिसतोय तो मुंबई नाशिक हायवे आपला. आणि सकाळी आपण तिकडनं जे आलो ते आपण लेफ्टला वळालो. ओके. सो घरी जाता जाता आपले परममित्र ध्रुविक पटेलजी त्यांना भेटलो. त्याकडे एक काम पण होतं. त्याचं ॲक्च्युली शॉप आहे बेसिकली. ओके, आयफोन मॅकबुक रिपेअर करण्याचं शॉप आहे. तर त्याच्या शॉपवाल्यांचा प्लॅन झाला की आपण आता मिसळ खायला जाऊया. तर म्हटलं चला, मी पण तिथे माझ्या घरी जाताना ऑन द वेच आहे. सो लेट्स प्लॅन इट. तर चाललो आहे आता कल्याणची फेमस लोकमान्य मिसळ हाऊसला. हॉटेल लोकमान्य. So this is our iconic शिवाजी चौक अँड या. सो फायनली मस्त मिसळ ताणून झालेली आहे आपली. ही मिसळ तर इतकी पॅक झाली आहे, राईट. मला खरंच प्रश्न पडला की मी रात्री नक्की जेवीन की नाही जेवीन. आय थिंक सो मी नाहीच जेवणार, कारण टाईम पण तितका झालेला आहे. बट पोटात अन्न गेल्यानंतर माइंड जे रिलॅक्स झालं आहे ना, हा 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 एकच नंबर. आय एम थिंकिंग ऑफ कन्क्लुडिंग माय राईड. सकाळी आपण निघालो 10 वाजेच्या दरम्यान. एक्साइटमेंट होती मुळात. तर ज्या वेळेला त्या मंदिराचं लोकार्पण झालं त्यावेळेला मी अनफॉर्च्युनेटली पुण्याला होतो आणि ती बातमी बघून मी इतका भावूक झालेलो. ते मंदिर आपल्याला बघायला जायचंच आहे. त्या ध्येयाने आज सकाळी निघालो मी. भले ऊन होतं, धूळ होती, सगळं काही होतं, पण सगळ्या अडचणींना मात देऊन मी महाराजांच्या दर्शनाला गेलो. तिथे मनसोक्त फिरलो. त्या आवारात इतकं प्रसन्न वाटलं, इतकं शांत वाटलं ना गाईज. नाही म्हणता मी 2-2.5 तास त्या मंदिरात होतो, महाराजांच्या सान्निध्यात होतो. खरंच खूप अविस्मरणीय अनुभव होता. सो असे सारे अनमोल क्षण घेऊन तिकडनं मी निरोप घेतला. रिटर्न येताना मित्रांसोबत खाऊन पिऊन आता मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे. सो असेच काही मजेशीर अनुभव घेऊन गाईज पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला ग्रो करत राहूया. सो ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं नाही गाईज, प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. त्याच्यानी तुम्हाला काही त्रास पडत नाही, फक्त एक बटन दाबावं लागतं. पण त्या गोष्टीमुळे मला खरंच खूप फरक पडतो, कारण मला असेच नवनवीन अनुभव तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहेत. सो जर तुम्ही सबस्क्राईब करत राहिलात राईट, तर मला हे असे नवनवीन अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला खूप प्रेरणा भेटेल आणि त्यांनी ऑफकोर्स माझाही फायदा होईल आणि आपलं चॅनलही तितकं छान ग्रो होईल, आपली कम्युनिटीसुद्धा ग्रो होईल आणि तेच आपल्याला हवं आहे. तुम्ही पण माझ्यासोबत अशीच फिरत राहा, हा सफर एन्जॉय करत राहा. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा सफारीनामा.